शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 5th सब्जेक्ट इंग्लिश 3.6 न्यूज फ्लॅश. Good morning students. Today we are going to learn a very important lesson. The name of the lesson is News Flash. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरी आपले आजी आजोबा आई वडील नेहमी टी व्ही मोबाईल रेडिओ वर्तमानपत्र यातून बातम्या वाचताना पाहत असता. न्यूज म्हणजे बातम्या. We often read news on newspapers. Newspapers tells us different news from different places and also gives us very important information about our nature, our state, our country. This is a news headline. Dindim swings 8,000 kilometers every year to meet his friend. ही एक मुख्य बातमी आहे. आपण ही बातमी सविस्तरपणे आता पाहणार आहोत. रिओ डी जेनेरियो ट्यूजडे 8 मार्च 2016 इथे ती बातमी कुठली आहे, कोणत्या दिवशीची आहे याची माहिती दिलेली आहे. This is a heart-warming story of the friendship between a penguin and a 17-year-old Brazilian man called Gio Pereira de Souza. Gio is retired bricklayer who lives in a Porveta, a fishing village close to the coast of Rio de Janeiro. One day in 2011, he found a 4-month-old Magellanic penguin on the beach near his house. The penguin was starving and was covered in oil. Gio brought him home. Over a week, Gio gently cleaned the penguin's feathers and fed him sardines till the bird was stronger. After that, Gio tried to release him in the sea, but every time the bird swam back to his home. हार्ट वॉर्निंग म्हणजे हृदयद्रावक. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. पेंग्विन बर्फाळ प्रदेशात असणारा माशासारखा एक पक्षी. फाउंड म्हणजे सापडणे. बीच म्हणजे समुद्र किनारा. डिंडिम नावाचा हा जो पक्षी आहे तो आपले पिल्ले देण्याच्या काळामध्ये प्रवास करून दक्षिणेकडील समुद्राकडे जायचा आणि पुन्हा तितकेच किलोमीटर अंतर पोहत पोहत येऊन आपल्या मित्राकडे यायचा. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट. त्या जिओ नावाच्या व्यक्तीने पेंग्विन पक्षाला जीवदान दिले होते. त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून हा पेंग्विन पक्षी प्रत्येक वर्षी आपल्या या मित्राला भेटण्यासाठी एवढे मोठे किलोमीटर अंतर पार करून यायचा. जिओ नेम द पेंग्विन डिंडिम. त्या जिओ नावाच्या व्यक्तीने त्या पेंग्विन पक्षाचे नाव डिंडिम असे ठेवले. डिंडिम स्टेड विथ जिओ फॉर नियरली 11 months. जवळजवळ 11 महिने तो डिंडिम नावाचा पेंग्विन पक्षी त्या जिओ या व्यक्तीजवळ राहिला. इन फेब्रुवारी ही गॉट न्यू फिदर्स अँड कोट वन डे. काही दिवसानंतर त्याचे जे पंख खराब झाले होते त्याचे ते नवीन पंख तयार झाले. ही डिसॲपियर्ड. तो अदृश्य झाला. डिसॲपियर म्हणजे अदृश्य होणे. पीपल थॉट डिंडिम हॅड लेट जिओज हाऊस. लोकांना वाटलं त्याने जिओचं घर सोडलं आहे. इमॅजिन जिओज सरप्राईज वेन अ फ्यू मंथ्स लॅटर डिंडिम वॉक अप टू हिम ऑन द बीच अँड रिटर्न होम विथ हिम. एके दिवशी आश्चर्य झालं की तो डिंडिम
नावाचा पेंग्विन पुन्हा आला आणि आपल्या या जिओ नावाच्या मित्रासोबत त्याच्या घरी परत आला. फॉर द लास्ट 5 इयर्स डिंडिम हॅज बीन फॉलोईंग धिस रुटीन. मागील 5 वर्षापासून डिंडिम नावाचा पक्षी हा नियमितपणे हे करतो. ही गोज अवे टुवर्ड्स द एंड ऑफ जानेवारी अँड रिटर्न्स इन जून. तो जानेवारीच्या शेवटी निघून जातो आणि पुन्हा जूनमध्ये परत जिओकडे येतो. वेअर डज ही गो? कुठे जात असेल बरं तो? मॅग्लेनिक पेंग्विन्स स्विम थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स टू गो देअर ब्रीडिंग स्पॉट ऑन द साऊदर्न coast of Argentina and Chile. Every year, Dindim makes the trip south and swims back home to stay with Geo again. ब्रीडिंग स्पॉट म्हणजे आपल्या पिलांना जन्म देण्याचे ठिकाण. साऊदर्न कॉस्ट म्हणजे दक्षिणेकडील समुद्र किनारा. स्विम बॅक म्हणजे पोहत पोहत परत येणे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो डिंडिम नावाचा पेंग्विन पक्षी होता तो दरवर्षी आपल्या पिलं देण्याच्या काळामध्ये दक्षिणेकडील समुद्रकिनारी जायचा आणि पुन्हा प्रत्येक वर्षी एवढं मोठं अंतर पोहत पोहत परत आपल्या मित्र जिओला भेटण्यासाठी आणि त्याच्याबरोबर राहण्यासाठी परत यायचं. यू आर नॉट अलाउड टू कीप विथ ॲनिमल्स ॲज पेट इन ब्राझील. ब्राझील या देशामध्ये प्राण्यांना पाळणे याला परवानगी नाही आहे. म्हणजे या देशामध्ये आपण प्राणी पाळू शकत नाही. बट इन दिस रेअर केस म्हणजे ही एक अशी दुर्मिळ गोष्ट होती की इट इज डिंडिम द मॅग्लिन पेंग्विन हू चूज टू स्टे विथ हिज ह्युमन फ्रेंड एव्हरी इयर. परंतु इथे मात्र उलटच होतं. डिंडिम या पेंग्विन पक्षाने स्वतःहून माणसाबरोबर मैत्री करून तिथे राहण्यास पसंती दिली होती. ब्राझील या देशामध्ये वेगळ्याच प्रकारचा नियम आहे, मात्र या पक्षाने तो नियम धुडकावून लावला होता. दिस इज आवर सेकंड न्यूज हेडलाईन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ न्यूज हेडलाईन? द टायटल ऑफ न्यूज आयटम गिव्स शॉर्ट समर ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ द न्यूज आयटम. पूर्ण मोठ्या बातमीचा सारांश आपल्याला ज्या ओळीतून कळतो त्याला न्यूज हेडलाईन्स असं म्हणतात. मोर डायनासॉर्स फोसाइल्स फाउंड इन कच्छ. ही एक न्यूज हेडलाईन होती. आपण ती आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. दिस न्यूज इज फ्रॉम अहमदाबाद, February 15, 2016. A team of Indian and German scientists working near Bhuj in Kutch region of Gujarat had found a big fossil of dinosaur in a hill in Lodi village. भारतीय आणि जर्मन शास्त्रज्ञांनी संशोधन करत असताना गुजरातमधील कच्छ या ठिकाणी एका खेडेगावामध्ये त्यांना खोदकाम करताना फोसिल्स ऑफ डायनासॉर म्हणजे डायनासॉरचे अवशेष सापडले आहेत. ऑन सॅटरडे दे फाउंड more fossils. The new fossils include skull, jaw and some teeth of dinosaurs. खोदकाम करत असताना शास्त्रज्ञांना आणखी काही डायनासॉरचे अवशेष सापडले. त्यामध्ये स्कूल म्हणजे कवटी, जॉ म्हणजे जबडा आणि डायनासॉरचे काही दात असलेले सुद्धा अवशेष आहेत. देअर वर्क ऑफ एक्सकॅव्हेशन और डिगिंग व्हेरी केअरफुली स्टील गोज ऑन. एक्सकॅव्हेशन म्हणजे उत्खनन किंवा खोदकाम. डिगिंग म्हणजे खोदणे, खड्डा करणे. स्टील गोज ऑन म्हणजे अजूनही चालूच होते. इट विल टेक सम टाइम टू टेक द फॉसिल्स आउट. अ सॅम्पल ऑफ फॉसिल फाउंड अर्लियर हॅज बीन सेंट टू मुंच, जर्मनी फॉर फर्दर टेस्टिंग. फर्दर टेस्टिंग म्हणजे पुढील तपासणीसाठी. लवकर सापडलेला अवशेष किंवा सापळा
पुढील तपासणीसाठी जर्मनला पाठवण्यात आला आहे. The fossils show that the dinosaurs may have been 10 or 50 meters long. त्या सापळ्यावरून असे लक्षात येते की डायनासॉर हा जो प्राणी आहे तो जवळजवळ 10 ते 15 मीटर लांबीचा होता. इट वॉज कार्निवर्स. कार्निवर्स म्हणजे मांसाहारी प्राणी. जे प्राणी मांस खातात त्यांना मांसाहारी म्हणतात, आणि जे मांस खात नाहीत, वनस्पतीपासून तयार झालेले पदार्थ खातात, त्यांना शाकाहारी असं म्हणतात. इट लिव्ड 135 मिलियन इयर्स ॲगो. 135 मिलियन वर्षापूर्वी तो प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात होता. दिस कुड बी द ओल्डेस्ट डायनासॉर फॉसिल फाउंड इन दिस सेंचुरी. या शतकात सापडलेला हा खूप जुना डायनासॉरचा अवशेष होता. Fossils remains of other dinosaurs have been found earlier in the same region. याच क्षेत्रामध्ये आणखी काही डायनासॉरचे सापळे सापडण्याची शक्यता आहे असं शास्त्रज्ञांचं मत होतं. सायंटिस्ट थिंक दॅट ॲट लिस्ट 13 स्पेसीस ऑफ डायनासॉर रोम्ड धिस रिजन वन्स अपॉन अ टाईम. शास्त्रज्ञांचं असं मत आहे की जवळजवळ 13 पेक्षा जास्त डायनासॉर या भागामध्ये फिरण्यासाठी आले असते. मोर दॅन 100 मिलियन म्हणजे 10 करोड इयर्स ॲगो लॅटर ऑन ड्यू टू अ मेटॉरस्ट्रिक or a volcanic eruption or some such reason, all these animals were destroyed. Destroyed म्हणजे त्यांचा नाश झाला. मेटॉरस्ट्राइक म्हणजे उल्कापात होणे. व्होल्कॅनिक एरुपेशन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होणे, आणि डिस्ट्रॉइड म्हणजे नष्ट होणे. दिस इज आवर थर्ड न्यूज हेडलाईन. ग्रॅव्हिशनल वेव्ज डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणीय लहरींचा शोध लावण्यात आला किंवा शोध लागला असा या बातमीचा अर्थ होतो. February 11th, 2016. For the first time in history, scientists have detected gravation waves. Gravation waves म्हणजे गुरुत्वाकर्षणीय लहरी शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. Many people believe that this could be the greatest discovery of this century. अनेक लोकांचा विश्वास होता की हा या शतकातला अतिशय मोठा शोध आहे. डिस्कवरी म्हणजे शोध, सेंचुरी म्हणजे शतक. इट वॉज मेड पॉसिबल बाय द ॲडव्हान्स्ड LIGO प्रोजेक्ट. LIGOचा लॉंग फॉर्म आहे लार्जर इंट्राफेमेटर ग्रॅव्हिशनल वेव्ज ऑब्झर्वेटरी, set up for this purpose. The LIGO project includes 2 identical waves detector located about 3000 kilometers away from each other. Einstein, the great man of science, had guessed long ago that these waves exist, but in those days there was no way to prove that. After nearly 100 years, he has been proved right by a group of about 900 scientists working on the project in many nations, including India. आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला होता, मात्र त्या काळात त्याला ते प्रूव्ह करून दाखवणे शक्य नव्हते. त्यानंतर जवळजवळ 100 वर्षाच्या कालावधीनंतर 900 शास्त्रज्ञांच्या मदतीने अनेक देशांमध्ये संशोधन चालू होते आणि हे निश्चित करण्यात आले की या लहरींचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात केला जाऊ शकतो. ग्रॅव्हिशनल वेव्स आर रिप्लायज इन द फॅब्रिक ऑफ space-time that travel outward from their source. They are generated in certain gravitational
इंस्ट्रॅक्शन म्हणजे आंतरक्रिया, सर्टन म्हणजे विशिष्ट आंतरक्रिया. ऑन 11 फेब्रुवारी 2016 द एलायझिओस सायंटिफिक collaboration and Virgo collaboration team announced that they have made the first observation of gravitational waves caused by two black holes colliding against each other about 1 billion light years ago, detecting the replies or waves in remarkable accomplishment. म्हणजे यशस्वी कामगिरी. अनेक शास्त्रज्ञांनी या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षीय लहरींचा शोध लावला आणि त्याचा वापर कशा कशा प्रकारे होतो याच्यावरही संशोधन केले. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या या बातम्या होत्या त्या परत एकदा वाचा आणि तशा बातम्या